नेते फिरतात एसी गाड्यात, जनता खड्ड्यात. तळा राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांच्या गावातच विकासाचा बोजवारा, जनतेत तीव्र संताप. तळा तालुक्यात गेली अनेक वर्षे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पोकळ विकास आता चव्हाट्यावर आला आहे. संपूर्ण तालुक्यात निर्विवाद वर्चस्व असल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांची अब्रो त्यांच्याच तालुकाध्यक्षांच्या गावात वेशीवर टांगली गेली आहे. राष्ट्रवादीचे तळा तालुका अध्यक्ष नाना भौड यांच्या पडवण गावातील रस्त्याची झालेली चाळण आणि मागच्या पावसाळ्यात वाहून गेलेला पूल आजही जैसे थे असल्याने स्वतःच्या घरात उजेड करता येत नाही. हे काय तालुक्याचा विकास करणार, अशी बोचरी चर्चा आता तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सुरू झाली आहे. पडवण गावाबाहेर असलेला नदीवरील पूल मागच्या पावसाळ्यात वाहून गेला. त्याला आता वर्ष उलटून गेले तरीही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या पुलाची साधी डागडुजी करण्याचे सौजन्य दाखवता आले नाही. तालुकाध्यक्षांचे गाव असूनही जर ही परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? नेते निवडणुकीपुरते पाय धुवून गावात येतात आणि निवडून आल्यावर मुंबई अलिबागमध्ये एसी गाड्यांमधून फिरतात, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येमुळे तळा तालुक्यातील गावागावात चहाच्या टपऱ्यांवर आणि नाक्यांवर सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. स्वतःच्या गावचा रस्ता आणि पूल नीट करता येत नाही, हे कसले नेतृत्व? अशा नेत्यांना पक्षात पदे मिळतातच कसे, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 100% जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्यावरही मत मागताना वाघ आणि विकास करताना शेळी अशीच अवस्था दिसत असून मग हा सगळा निधी जातो कुठे, की फक्त नेत्यांचेच खिसे भरले जात आहेत, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. स्वतः तालुकाध्यक्षांच्या गावातच जर रस्ता आणि पुलाचा असा बोजवारा उडाला असेल तर विरोधकांना सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. ज्यांना आपल्याच प्रमुख पदाधिकाऱ्याच्या गावचा प्रश्न सोडवता येत नाही त्यांच्यावर जनतेने पुन्हा विश्वास का ठेवावा, असा थेट सवाल आता मतदार विचारत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता आणि पूल दुरुस्त करण्याचे मोठे आव्हान आता नाना भौड आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये पडवण गावातील हा असंतोष मतपेटीतून सत्ताधाऱ्यांना मोठा फटका देणार, हे मात्र नक्की. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.